स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। लोकप्रधान न्यूज चॅनल प्रेझेंट सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 8 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। जाणून घेऊया 2003 साली लोकसभा पोटनिवडणुकीत व 2004च्या 14व्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काय घडामोडी घडल्या त्याचा आढावा। 1999ला झालेल्या 13व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेले होते। मात्र त्यानंतर 2003ला अचानक सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक लागली। त्याला कारण होते महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी। खासदार सुशील कुमार शिंदे हे 2003ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सोलापूरच्या खासदारकीचा राजीनामा दिला। त्यामुळे सोलापुरात 2003ला लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती। या निवडणुकीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आनंदराव देवकते यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपाकडून प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती। लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतापसिंह मोहिते पाटील हे तब्बल 1 लाख मताधिक्यांनी खासदार म्हणून निवडून येत करिश्मा दाखवला होता। आनंदराव देवकते यांना 2,29,543 इतकी मते मिळाली होती, तर भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार प्रतापसिंह मोहिते पाटील यांना 3,52,360 इतकी मते मिळाली होती। मोहिते पाटील या पोटनिवडणुकीत निवडून आले होते। इतर जे उमेदवार आहेत त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे होती। बहुजन समाज पार्टीचे मुसा अहमद खान यांना 9,624, गंगाराम भिकाजी यांना 5,469, अपक्ष उमेदवार किसन नागमणी जक्कन यांना 1,684, उल्हास राऊत यांना 1,626, राजू उर्फ बसवराज पॅटी यांना 1,248, राहुल वाघमारे यांना 2,261, महांकाळेश्वर शिंदे यांना 1,829, सैदप्पा शिंदे यांना 7,652 इतकी मते मिळाली होती। या लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यकाळ 1 वर्ष होता। त्यानंतर पुन्हा 2004ला सोलापूर लोकसभेची 14वी निवडणूक लागली। या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख हे विजयी झाले। त्यांनी मुख्यमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला सुशील कुमार शिंदे यांचा अवघ्या 5 ते 6 हजार इतक्या मतांनी पराभव केला होता। सुभाष देशमुख यांना 3,16,188 इतकी मते, तर उज्ज्वला सुशील कुमार शिंदे यांना 3,10,390 इतकी मते मिळाली होती। सुभाष देशमुख हे 2004च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून गेले होते। बसपाचे राहुल सरवदे यांना 12,067, अपक्ष उमेदवार किसन नागमणी जक्कन यांना 8,503, प्रभाकर सलगर यांना 6,396, तर प्रमोद आवार यांना 3,257 इतकी मते मिळाली होती। 2003च्या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक विजय काँग्रेसच्या जिव्हारी लागला होता, तर त्यापेक्षा 2004च्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा झालेला पराभव देखील धक्कादायक होता। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 8 मध्ये सोलापूर लोकसभा निवडणुकीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। झहूर सय्यद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर।